लोकसभेतील पराभवाची सल उद्धव ठाकरेंच्या मनात कायम आहे। पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला ठाकरे अनुपस्थित असणार आहेत। उद्धव ठाकरे यांना विश्वजित कदम यांनी निमंत्रण दिलंय अशी माहिती समजते। मात्र खासगी कार्यक्रमाचं कारण सांगत उद्धव ठाकरेंनी सांगलीतल्या कार्यक्रमाला जाणं टाळलंय अशी चर्चा आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, उद्धव ठाकरेंनी कारण जरी काही वैयक्तिक कार्यक्रमाचं दिलं असलं तरी चर्चा मात्र त्यांचा लोकसभेतल्या पराभवाच्या मनात सल असेल अशा पद्धतीच्या सुरू आहेत। आपल्याला कल्पना आहे लोकसभेच्या वेळी सांगली लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलं आणि त्यात पराभवाची सांगलीतली सल उद्धव ठाकरेंच्या मनात कायम असल्याचं दिसतंय। कारण ठरतंय ते म्हणजे पतंगराव कदमांच्या स्मृतीस्थळाचा लोकार्पण आहे। या कार्यक्रमाला राहुल गांधी, राज्यातले सगळे काँग्रेसचे नेते, अन्य पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वतः विश्वजित कदमांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं। मात्र निमंत्रण दिल्यानंतर देखील ठाकरेंनी खासगी कार्यक्रमाचं कारण देत सांगलीतल्या आजच्या पतंगराव कदमांच्या स्मृतीस्थळाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला सांगलीमध्ये जाण्याचं टाळलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे लोकसभेच्या वेळी जो सगळा प्रकार घडला त्या प्रकारानंतर काँग्रेसमध्ये आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सांगलीच्या जागेवरून सतत जी चर्चा झाली ती अद्याप नाराजीच्या पलीकडे जाऊ शकलेली नाही, नाराजी दूर होऊ शकलेली नाही। सांगलीत जो प्रकार घडला त्याची सल जी आहे ती उद्धव ठाकरेंच्या मनात अजूनही कायम असल्याचं दिसतंय। कारण एवढा मोठा कार्यक्रम होत असताना, निमंत्रण दिलेलं असताना उद्धव ठाकरे मात्र खासगी कार्यक्रमाचं कारण देत जाणं टाळताना पाहायला मिळत आहेत। निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।